हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तुम्ही लडाखची सिरीज बघितली असेल. आज आपण एका नवीन ट्रॅव्हल जर्नीला निघालो आहे. येस, आम्ही आज निघालो आहे इंटरनॅशनल ट्रिपला, जी की बरेच दिवस आपली प्लॅन्ड होती. आम्ही चाललो आहे एका अशा डेस्टिनेशनला जे खूप भारी असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्टे ट्यून टू. सो एअरपोर्टसाठी जायला कॅब आली. आज आपली फ्लाईट मुंबईवरून आहे. लेट्स गो मुंबई. उबर बुक केली होती, चांगली मोठी कॅब आली आम्हाला आणि आता ऑफिशियली जर्नी चालू होणार आहे. 10:30 वाजले. सकाळी 5:15ची फ्लाईट आहे. सो थोडा लवकरच निघालो आहे. ट्रॅफिक वगैरे लागेल, बघूया रस्त्यात ट्रॅफिक आहे का. हाऊसचं जर्नी एक्सप्रेस हायवेच्या तळेगाव टोल प्लाझाला पोहोचलो आहे. होप्सो आज ट्रॅफिक नसेल एक्सप्रेस हायवेला आणि आपण लवकर पोचून जाऊ, कारण आता मिसिंग लिंक पण आहे. सो ट्रॅफिकचं थोडं कमी टेन्शन आहे. आता आम्ही कनेक्टिंग लिंकच्या टनलमध्ये एंटर केलं आहे. या टनलमुळे खूप फायदा झाला आहे आपल्याला. एअरपोर्टला पोचायला पण खूप लवकर पोचणार आहे, नाही तर खूप ट्रॅफिक लागायचं आहे घाट सेक्शनमध्ये. सो मस्त प्रवास झाला एकदम. एअरपोर्टला पोचलो, चेक इन केलं लगेच सगळं. त्यानंतर इमिग्रेशन, सिक्युरिटी चेक आणि आता बसलो आहे गेटला येऊन. आत्ता आपला गेट 67 का 75 असं काहीतरी आला आहे आणि अजून वेळ आहे बोर्डिंगला. सो आता निवांत बसलो आहे, तर रेस्ट करतो आहे. थोडंसं खाल्लं आम्ही एअरपोर्टमधून आत येऊन आणि आता बोर्डिंग टाईम चालू व्हायची वाट बघतो आहे. साधारण 4 वाजलेले आहेत. आता एक 15-20 मिनटात बोर्डिंग चालू होईल. गेट 76 आला आहे. 65 होता, चेंज झाला. सो आम्ही गेटला आलो होता आणि आता टाइम टू बोर्ड द फ्लाईट. चलो प्राजक्ता, आर यू एक्साइटेड? लेट्स गो बाली. मुंबई एअरपोर्टला आहे आणि बालीचा प्रवास सुरू झालेला आहे. बोर्डिंग झाली, फुल आहे फ्लाईट एकदम. एकही सीट रिकामा नाही आहे, फुल फ्लाईट. पाऊस आहे बाहेर. आता वाजल्यात सकाळचे 4:45 आणि आम्ही रेडी आता फ्लाय करायला. आम्ही आता चेन्नईला आहे. ब्रेक घेतला आहे, फ्युलिंग ब्रेक एअरक्राफ्टने. जवळपास 45 मिनिट्सचा ब्रेक होता इथे, म्हणजे की व्हायला आलेत. आता लवकरच टेक ऑफ करणार आता, डे टाईम झाला आहे. सो आता इथून निघालं की स्ट्रेट 5.5 तास आणि आपण बालीमध्ये असणार. आठ तास झाले टेक ऑफ करून. आता असं झालं आहे कधी एकदा पोचतो आहे.
आता कॅप्टनने अनाऊन्स केलं की हाफ ॲन आवरमध्ये पोहोचणार आहे बालीमध्ये. सो आता थोडे डोंगर वगैरे दिसायला लागले. फायनली सिटी दिसायला लागली. वी आर लँडिंग इन बाली. अख्खी कोस्ट दिसते बालीची. आपण लँड करतोय. समोर GWK दिसतोय आपल्याला, जिथे आपली आयटनरी आहे आम्ही जाणार आहे. अँड वी आर लँडिंग इन बाली. 8.5 तासांच्या जर्नीनंतर आम्ही बालीमध्ये लँड केलं आहे. खतरनाक फ्लाईट होती, खूप वेळ लागला. ही आमची सगळ्यात मोठी फ्लाईट होती काय गं आज. ह्याच्यापेक्षा लांब आम्ही कधीच आलो नव्हतो. सो आज 8.5 तास बसून मस्त झोप झाली आहे. आता फ्रेश आहे. सो आता बॅगेज कलेक्ट करणार, इमिग्रेशन, आणि मग भेटतो तुम्हाला एअरपोर्टच्या बाहेर. इमिग्रेशन डन, सिक्युरिटी चेक डन, विजा लागला आपला, अँड वी आर ऑफिशियली एंटरिंग बाली. लगेज कलेक्ट केलं सगळं आणि आता आमचा गाईड थांबला आहे बाहेर येऊन, त्याला भेटायचं आहे. सो गाईज ऑफिशियली वेलकम टू बाली. क्रेझी करून टाकू हा ब्लॉग आपण आता. आई माणूस प्रोजेक्टचं नाव घेऊन थांबला इथं. ये हॅलो. या आय मागशे. तो मजबूत वेलकम झालं आहे बालीमध्ये. गाईड भेटले दादा आम्हाला. वायफाय होतं इथं, फ्री वायफाय होता एअरपोर्टवर. तो त्या वायफायला कनेक्ट करून मी त्यांना फोन केला आणि आता थोडं कॅब वगैरे बघतो, त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हाला परत भेटतो. हॅलो. थँक्यू थँक्यू. लेट्स गो. वाडी. हॅलो. आईस पैस गाडी. आपली रूम आहे छोटीशी कोझी. आम्ही रूममध्ये काही जास्ती यावेळेस टाकलं नाही आहे जास्त एफर्ट, कारण म्हटलं काही गरज नाही आहे रूममध्ये जास्त एफर्ट टाकायला. आपण असंही किती वेळ असणार आहे रूममध्ये, दिवसभर तर आयटनरी आहे. सो यावेळेस थोडा रूममध्ये आम्ही चालता आहे, बट गुड रूम. रूमवर पोचलो. तुम्हाला रूम तर बघितलीच, सिंपल कोझी रूम आहे. पण इकडं डिनर लवकर बंद होतो. सो आम्ही जस्ट फ्रेश झालो आणि डिनरला निघालो. आता इथे इंडियन रेस्टॉरंटमध्ये डिनर करणार आहे बालीमध्ये आपण. सो बघूया पहिला डिनर कसा आहे आपला इंडियन रेस्टॉरंटमध्ये. अन्नपूर्णा डिलाईट इथं जेवायला आलो आपण. जेवण आलं आहे.
Dal. व्हेज Yeah, veg. डाळ, Is your rice? व्हेज भाजी, राईस. So you have a dapat chicken curry coming, sir. ओके चिकन करी पेंडी. Yeah. रोटी तर मस्त लागते हाताला. व्हेज भाजी भाजीमध्ये येऊन व्हेज भाजी. मस्त आहे. हां. Good food, good mood. रोटी एकदम मस्त आहे. व्हेज भाजी तर भारी आहे. आणि डाळ ट्राय करतो. Dal is best. डाळ पण बेस्ट आहे. लेट्स ट्राय चिकन. चिकन आता आणून दिलं ना त्याने. चिकन आणि मलाई पनीर. सो पहिले मी मलाई पनीर टेस्ट करतो. चिकन ट्राय करतो. छान आहे. चिकन पण छान आहे. सगळं फूड छान आहे. आपलं आलं सरशी दुकान. टांगा आलं सरशी थोडी दुकानं बघून घेऊ म्हटलं काय काय विकायला इथं. Ocupe Cherola.